जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या आणि चांदीचे दर गगनाला भिडले होते। मात्र गेल्या 8 दिवसांचा जर विचार केला तर सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळालेला आहे। जळगावच्या सराफ बाजारामध्ये जर आपण बघितलं तर सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झालेली आहे। जळगावच्या सराफ बाजारामध्ये गेल्या 8 दिवसांमध्ये सोन्याच्या दरामध्ये जवळपास 5,000 रुपयांपर्यंत तर चांदीच्या दरामध्ये जे आहे तब्बल 45,000 रुपयांपर्यंत या ठिकाणी घसरण झाली आणि त्यामुळे कुठेतरी ग्राहकांना दिलासा मिळालेला आहे। भविष्यामध्ये सोन्या आणि चांदीचे दर कसे असतील किंवा दर कमी होण्यामागची नेमकी कारणं काय आहेत यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत सराफ व्यावसायिक आकाश भांगळे आहेत। दादा काय सांगणार, सोन्याचे दर जे आहे कुठेतरी 2 लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचले होते, चांदी 4 लाखांपर्यंत गेली होती, मात्र 8 दिवसांचा विचार केला तर पुन्हा दर खूप कमी झालेले आहेत। हो, आपण सोन्याचे भाव बघितले तर जवळजवळ 1,85,000पासून 1,45,000पर्यंत सोन्याचे भाव गेले होते आणि चांदीचे भावही 4 लाखापासून 1.5 लाखपर्यंत गेले होते। कुठेतरी जागतिक अनसर्टनिटीमुळे सोन्याचे भाव वाढत होते, पण नंतर सोन्या चांदीमध्ये हेवी सेल ऑफ झाला। सोन्याचे भाव गगनाला भिडले होते, चांदीचे भावही गगनाला भिडले होते, तर कुठेतरी मोठी प्रॉफिट बुकिंग झाली। अनसर्टनिटी जी होती ती कमी झाली आणि सोन्या चांदीमध्ये सेल ऑफ झाल्यामुळे सोन्याचे भाव 1,45,000पर्यंत आले आणि चांदीचे भाव 2,40,000पर्यंत आले। पण आता परत कुठेतरी जे जागतिक अनसर्टनिटी आहे ती वाढते। एकीकडे क्रिप्टोकरन्सीमध्ये जी इन्व्हेस्टमेंट वाढली होती ती कमी होऊन परत सोन्या चांदीमध्ये गुंतवणूक मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे। येणाऱ्या वर्षभरात ज्या मॉनेटरी पॉलिसीज आहे ते सोन्याला पॉझिटिव्हिटीकडे जायची शक्यता आहे, म्हणून सोन्याचा भाव आपण विचार केला तर परत सोन्याचा भाव लवकरच 1,80,000पर्यंत लवकर जायची शक्यता आहे। चांदीचे दर आणि सोबतच चांदीचे दरही परत 3 लाखपर्यंत जायची शक्यता आहे। आपल्यासोबत ग्राहकसुद्धा आहेत, काय सांगणार, गेल्या काही दिवसांपासून सोन्या आणि चांदीचे दर खूप प्रमाणात वाढले होते, आज कुठेतरी कमी झालेले, कसं वाटतंय? चांदीचे दर कमी झाले, मागच्या आठवड्यातले जास्त होते, दर 4 लाखपर्यंत होते, आता 1.5 लाख कमी झाले, म्हणून आम्ही चांदी घ्यायला आलो इथे आणि त्याच्यामध्ये गुंतवणूक केली। काही दिवसांपूर्वी भाव जास्त होते म्हणून वाढ बघत होते, मागच्या आठवड्यात भाव जास्त होते म्हणून आता भाव कमी झाले। आम्ही मार्केटमध्ये येऊन इथे बंगाळे गोल्डमध्ये आले आणि घेतलं घ्यायचं। सोन्याचे भाव सातत्याने वाढत आहेत, त्याच्यामुळे गुंतवणूक तुम्ही चांदीमध्ये केली? चांदीमध्ये गुंतवणूक केली, सोन्याचा भाव जास्त आहे म्हणून आम्ही चांदीमध्ये गुंतवणूक केलेली आहे। तर अशा पद्धतीने आता गेल्या काही दिवसांपासून सोन्या आणि चांदीचे दर गगनाला भिडलेले होते, त्यामुळे गुंतवणुकीचा चांगला पर्याय म्हणून या ठिकाणी ग्राहक जे आहेत सोन्या आणि चांदीकडे देखील वळलेले आहेत आणि त्यामुळेच आता गगनाला भिडलेले दर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे ग्राहकांनी जे आहे सोन्या आणि चांदीमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केलेली आहे आणि ग्राहकांचा या ठिकाणी जो आहे खरेदीकडे कल वाढल्याचं चित्र जळगावच्या सराफ बाजारामध्ये पाहायला मिळतं आहे। त्यामुळे कुठेतरी सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे ग्राहकांना जळगावच्या सराफ बाजारात दिलासा मिळाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।